नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही मजेत असाल. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे. आज आपण बोलणार आहोत तूळ राशीबद्दल आणि त्यांच्यासाठी खास येणाऱ्या एप्रिल महिन्याबद्दल. तूळ रास म्हणजे संतुलनाचं प्रतीक. पण या एप्रिल महिन्यात काही असे ग्रह फिरणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं संतुलन बिघडू शकतं. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण सावध करणं माझं काम आहे. अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात ज्या तुम्हाला मानसिक आणि आर्थिक धक्का देऊ शकतात. त्यापूर्वी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला सांगा, गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला सतत चिडचिड किंवा कामात अडथळे जाणवत आहेत का? खाली कमेंट्समध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. तुमच्या कमेंट्समुळे मला समजेल की ग्रहांचा प्रभाव तुमच्यावर कसा होतोय. मित्रांनो, एप्रिल महिन्यात ग्रहांची जी युती होत आहे ती तूळ राशीसाठी थोडी कडक आहे. विशेषतः तुमची रास शुक्राची आहे. पण या महिन्यात मंगळ आणि शनीची दृष्टी तुमच्या राशीवर पडत असल्याने तुमची चिडचिड वाढणार आहे. लहान लहान गोष्टींवरून घरात भांडणं होऊ शकतात. तुम्हाला वाटेल की सगळं जग तुमच्या विरोधात गेलंय, जवळची माणसं तुमची साथ सोडताय असं तुम्हाला वाटू शकतं. ही पहिली दुःखद घटना असू शकते, ती म्हणजे नात्यांमधील दुरावा. त्यानंतर आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पैसा. तूळ राशीच्या लोकांनो, एप्रिल महिन्यात कोणालाही उधार देऊ नका. दिलेले पैसे परत येण्याची शक्यता ही खूप कमी आहे. शेअर मार्केट किंवा कोणत्याही गुंतवणुकीसाठी घाई करू नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सल्ला घ्या, कोणाचा तरी सल्ला घेऊन शांतपणे विचार करून तो निर्णय घ्या. घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय हा तुमचा चुकीचा ठरू शकतो. मित्रांनो, एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तोटा होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या कामाचं श्रेय दुसरं कोणीतरी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. जे काही कष्ट घ्यायचे आहेत ते तुम्ही घेणार, सर्व काही तुम्ही करणार, पण श्रेय मात्र दुसरेच घेऊन जाणार. यामुळे मानसिक खच्चीकरण हे तुमचं होईल. मानसिक त्रास हा तुम्हाला जाणवेल, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमचे पैसे कुठे अडकले आहेत का? किंवा कोणाला दिलेले पैसे परत मिळत नाही आहेत का? तुमची समस्या ही कमेंटमध्ये मांडा, आपण त्यावर चर्चा नक्कीच करू. त्यानंतर पुढे वळूया तर मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यात तुम्हाला पोटाचे विकार किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित त्रास होऊ शकतो. तसेच वाहन चालवताना अत्यंत सावधानता बाळगा. घाईघाईत घेतलेले निर्णय अपघाताला निमंत्रण देऊ शकतात. ज्यांना BP किंवा शुगरचा त्रास आहे त्यांनी औषध वेळेवर घ्या. ही वेळ तुमच्यासाठी शारीरिक परीक्षेची आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरेल. मित्रांनो, एप्रिल महिन्यात तुमचे काही गुप्त शत्रू डोकं वर काढतील. असे लोक जे तुमच्यासमोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमची बदनामी करतात. खास करून कामाच्या ठिकाणी किंवा नात्यात असे लोक तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मानसन्मानाला धक्का लागू शकतो. कुटुंबात सुद्धा संपत्तीवरून किंवा जुन्या वादांवरून भांडणं उफाळून येतील. शांत राहणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई, तुम्ही फक्त वाईटच सांगताय का? तर तसं नाही. या संकटातून बाहेर कसं पडायचं हेही मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकूण एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि ती अंमलात आणा. सर्वात प्रथम उपाय म्हणजे कुलदेवतेची उपासना.
मित्रांनो, दररोज सकाळी तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा. जी काही तुमची कुलदेवता असेल, रेणुका माता असेल, तुळजाभवानी असेल, त्याची दररोज सकाळी तुम्हाला त्याचं स्मरण करायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर हनुमान चालीसा. एप्रिल महिन्यात रोज किमान एकदा तरी हनुमान चालीसा वाचा. यामुळे मंगळ आणि शनीचा प्रकोप हा कमी होईल. त्यानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान करा. तर हे दान कधी करायचं आहे? तर शुक्रवारी गरिबांना दूध किंवा साखर हे दान करा. त्यानंतर मौन पाळा. जिथे गरज नाही तिथे बोलू नका. शब्द जपून वापरा. यामुळे ज्या काही होणाऱ्या घटना आहेत त्या नक्कीच कमी घडतील. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे आपल्याला सावध करण्यासाठी असतं, घाबरवण्यासाठी नाही. जर तुम्ही आधीच तयार असाल तर येणाऱ्या संकटाची तीव्रता तुम्ही नक्कीच कमी करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या सध्या काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.